बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 5वी आपला विषय आहे इंग्लिश आणि आजचा आपला टॉपिक आहे टॉपिक 4.5 टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. टॉपिक 4.5 टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. बघा, तुम्हाला डाव्या बाजूने टॉक 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 आवाज येताना दिसेल, उजव्या बाजूने कर 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 आवाज येताना दिसतोय ना चित्रामध्ये. मध्ये एक घर आहे, बाजूला 2 घरं आहेत आणि बाजूच्या घरांमधून टॉक 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 कर 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 असा आवाज येत आहे. Long, long ago, in the faraway land of Korea. फार फार वर्षापूर्वी कोरिया नावाच्या देशात घडलेली ही गोष्ट आहे. ही जी गोष्ट आपण आता पाहणार आहोत, गोष्टीचं नाव बरं काय आहे बरं? टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. ही गोष्ट कुठे घडलेली आहे? कोरिया. कोरिया या शहरात घडलेली आहे. बघा, कोरियाचा नकाशा तुम्हाला दाखवलाय. नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया. लॉंग लॉंग अगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया there lived blacksmith, minister and carpenter. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, लोखंडाच्या वस्तू बनवणारा तो लोहार, ब्लॅकस्मिथ. मिनिस्टर म्हणजे मंत्री आणि कार्पेंटर म्हणजे सुतार, लाकडाच्या वस्तू बनवणारा तो कार्पेंटर. ब्लॅकस्मिथ लोखंडाच्या वस्तू बनवतो, कार्पेंटर लाकडाच्या वस्तू बनवतो. ब्लॅकस्मिथ लोखंडाच्या वस्तू बनवताना हॅमर म्हणजे हातोड्याचा उपयोग करतो आणि कार्पेंटर लाकडाच्या वस्तू बनवताना करवतीचा उपयोग करतो. ओके. Long, long ago, in the faraway land of Korea, कोरियामध्ये घडलेली ही गोष्ट आहे. फार फार वर्षांपूर्वी कोरियामध्ये घडलेली ही गोष्ट आहे. There was a minister who lived in a big good house. कोरियामध्ये एक मिनिस्टर, एक मंत्री राहत होता, जो एका मोठ्या छानशा घरात राहत होता. There was a minister who lived in a big good house. On the right of his house there lived a blacksmith. त्याच्या घराच्या उजव्या बाजूच्या घरामध्ये एक ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार राहत होता. लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार राहत होता. On the right of his house there lived a blacksmith. On the left of his house there lived a carpenter. आणि त्याच्या घराच्या डाव्या बाजूच्या घरात एक कार्पेंटर म्हणजे एक सुतार राहत होता. On the left of his house
there lived a carpenter. The blacksmith and the carpenter began their work early in the morning. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार आणि कार्पेंटर म्हणजे सुतार. लोहार आणि सुतार, ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर काय करायचे? बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठून त्यांच्या कामाला सुरुवात करायचे, स्वतःचं काम करायला सुरुवात करायची. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. Tong, tong, tong. The blacksmith beat the iron with his big hammer. It sounded tock, tock, tock. Tong, tong, tong. ब्लॅकस्मिथ काय करायचं? लोहार काय करायचा? लोखंड हा त्याच्याकडे असलेल्या बिग हॅमरनी म्हणजे मोठ्या हातोड्याने ठोकायचा आणि तो ठोकताना ठॉक 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 ठोंग टोंग टोंग असा आवाज यायचा. टोंग टोंग टोंग. The blacksmith beat the iron with his big hammer. It sounded tock tock tock. The carpenter worked with his small hammer. आणि कार्पेंटर जो होता तो त्याचा छोटा हातोडा वापरायचा आणि काय करायचा? करवत वापरायचा आणि लाकूड कापायचा. कर 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 कर. He used his saw to cut the wood. तो त्याची करवत घेऊन लाकूड कापायचा. They worked day and night and made a lot of noise. They worked day and night and made a lot of noise. ते दिवस रात्र काम करायचे. अख्खा दिवस ते दोघं काम करायचे. खूप कष्टाळू होते. They were very hard working and they used to work day and night. डे म्हणजे दिवसा आणि नाईट म्हणजे रात्री. रात्रंदिवस ते दोघं काम करत असायचे आणि त्यामुळे काय व्हायचं? जो ब्लॅकस्मिथ होता तो आवाज करायचा टॉंग टॉक टॉंग टॉंग आणि जो कार्पेंटर होता तो आवाज करायचा कर 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 कर. दोघं दोन बाजूनी आवाज करायचे आणि त्यामुळे खूप मोठा आवाज यायचा. सतत कामाचा आवाज येतच राहायचा. तो कामाचा आवाज थांबायचाच नाही. They worked day and night and made a lot of noise. They worked day and night and made a lot of noise. बघा, मिनिस्टर मध्ये राहायचा. मधल्या घरात मिनिस्टर राहायचा. एका बाजूला ब्लॅकस्मिथ आणि एका बाजूला कार्पेंटर राहायचा आणि ते दोघं डे अँड नाईट दे यूज टू वर्क. द बोथ यूज टू वर्क डे अँड नाईट आणि त्यामुळे मोठा आवाज यायचा आणि या आवाजामुळे ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. हा आवाज मिनिस्टरला डिस्टर्ब करायचा. मिनिस्टर कंटाळून जायचा त्या आवाजाने. All that noise disturbed the minister. All that noise disturbed the minister. I must do something about this, he thought. आता ह्या आवाज बंद करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. हा I must do something about this. हा आवाज बंद करण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. कोणी विचार केला? मिनिस्टरने. मिनिस्टर thought, I must do something about this. I must do something about this. मिनिस्टर thought. त्याच्या डोक्यात एक विचार आला. बघा, त्यांनी विचार केला की हा आवाज थांबवण्यासाठी
मला काहीतरी करावं लागेल. मग त्याच्या डोक्यात विचार आला. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस, ही थॉट. बघा, त्यांनी काय केलं? मिनिस्टरनी ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर दोघांनाही बोलवलं. ओके, दोघांनाही बोलवलं. कोणाला? त्याचे जे दोघेही दोन शेजारी होते, एक होता ब्लॅकस्मिथ आणि एक होता कार्पेंटर. ही कॉल्ड बोथ हिज नेबर्स. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. आणि त्यांनी काय सांगितलं? आय ऑर्डर यू, मी तुम्हाला आज्ञा देतो, मी तुम्हाला आदेश देतो. ओके, मी तुम्हाला आदेश देतो की यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. तुम्ही तुमचं घर दुसरीकडे कुठेतरी हलवा. इथे माझ्या घराजवळ हा आवाज करत राहू नका. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. मी तुम्हाला आदेश देतो, मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही दोघांनीही तुमचं घर माझ्या शेजारी ठेवू नका. इथून कुठेतरी दुसरीकडे राहायला जा. तुमचं घर इथून हलवा. घर हलवा म्हणजे हलवून दुसरीकडे ठेवू नका, तर इथून दुसरीकडे राहायला जा. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. हे ऐकून ब्लॅकस्मिथनी काय सांगितलं बघा? आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मी उद्याच माझ्या घरातून बाहेर पडतो आणि दुसरीकडे राहायला जातो. आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. कार्पेंटर काय बोलला बघा? आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मी सुद्धा उद्या इथून दुसरीकडे राहायला जातो. फर्स्ट blacksmith said, I'm moving my house tomorrow. Then carpenter said, I'm also moving my house tomorrow. ते ऐकून मिनिस्टरला फार बरं वाटलं. मिनिस्टर काय म्हणाला? That's very kind of you. अरे वा, तुम्ही दोघं खूप चांगले आहात. You are such a good man. तुम्ही अगदीच चांगले गृहस्थ आहात. Please stay for lunch today. तुम्ही इथून जर जाणारच आहात, माझ्या शेजारून तुम्ही जर जाणारच आहात, तर काय करा? आज तुम्ही दोघं लंचला माझ्याकडे या. लंच म्हणजे आपलं दुपारचं जेवण असतं, त्याला आपण म्हणतो लंच. ओके, रात्रीच्या जेवणाला आपण म्हणतो डिनर, पण दुपारच्या जेवणाला आपण म्हणतो लंच. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. यू आर सच अ गुड मॅन. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. फर्स्ट blacksmith said, I'm moving my house tomorrow. Then carpenter said, I'm also moving my house tomorrow. And when minister heard this, he was very happy. What he said? He said, minister said, that's very kind of you. You are such a good man. Please stay for lunch today. The minister was overjoyed. हे दोघंही इथून जाणार. दिवसभर जो कानावर आवाज आदळत असायचा, तो आवाज आता राहणार नाही. त्या आवाजाच्या कटकटीपासून मला आता सुटका मिळेल, या विचाराने द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड. मिनिस्टर खूप खुश झाला होता, खूप खुश झाला होता. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड. त्याला अत्यंत आनंद झाला होता, अतिशय आनंद झाला होता. सो द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस, स्वीट्स अँड फ्रुट्स. And then he said goodbye to them. त्याला अत्यंत आनंद झाला होता, म्हणून मिनिस्टरनी काय केलं बघा? He offered his neighbors many tasty dishes, sweets and fruits. त्याच्या शेजाऱ्यांना त्यांनी दुपारी जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवून त्यांना छान छान चविष्ट पदार्थ खायला घातले. नंतर त्यांना स्वीट्स म्हणजे मिठाई दिली, फ्रुट्स म्हणजे फळं सुद्धा खायला दिली. आणि हे सगळं खाऊन झाल्यावर त्या दोन्ही नेबर्सना, त्या दोन्ही शेजाऱ्यांना मिनिस्टरनी काय केलं? गुड बाय, बाय बाय, गुड बाय.
दोघांनाही टाटा बाय बाय केलं. दोघांनाही निरोप दिला. The minister was overjoyed. The minister offered his neighbors many tasty dishes, sweets and fruits. Then he said goodbye to them. Ah, at last, I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sounds of birds. How nice it will be. आता मिनिस्टरच्या मनात कोणता विचार आला बघा. तो मनातल्या मनात काय म्हणाला? ॲट लास्ट, अरे वा, शेवटी एकदाच आय विल हॅव सम पीस. आता एकदाची मला शांती मिळेल आता. टुमॉरो व्हेन आय गेट अप, उद्या जेव्हा मला सकाळी जाग येईल, मी सकाळी जेव्हा उठेन, तेव्हा आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स. त्या दोघांचं टॉक टॉक टॉंग टॉंग कर कर ऐकण्यापेक्षा उद्या मला काय ऐकू येईल? आय विल लिसन द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स. पक्ष्यांची गोड किलबिल मला ऐकू येईल. हाऊ नाईस इट विल बी. अरे वा, किती बरं होईल. At last, I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sounds of birds. How nice it will be. Ah, at last, I will have some peace. Tomorrow, when I get up, I will listen to the sweet sounds of birds. How nice it will be. But the next morning, the minister woke up with the sound of tong, 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 tock, 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 कर, कर, कर again. Again, when he woke up in the next morning, he heard the same voices, tong, 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 tock, 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 कर, कर, कर. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मिनिस्टरला जाग आली, मंत्री जेव्हा उठून बसला, तेव्हा काय झालं? त्याला नेहमीचाच ब्लॅकस्मिथचा आणि कार्पेंटरच्या कामाचा जो आवाज होता तो ऐकू आला. कोणता बरं तो आवाज? टॉक टॉक टॉंग टॉंग कर कर. हा जो कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथ काम करताना आवाज यायचा, तोच आवाज मिनिस्टरला ऐकू आला. But the next morning, the minister woke up with the sound of tong 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 tock 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 कर 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 again. He called his servants. त्यांनी त्याच्या नोकरांना बोलवलं आणि काय सांगितलं बघा? Go and see who is making all that noise. Go and see, जा आणि बघा. Who is making all that noise? हा आवाज कोण करत आहे बरं? ते दोघं तर घर सोडून गेले. त्या दोघांनी घर सोडलं. ते इथे घर सोडून गेले, गुड बाय करून गेले, माझ्याकडे जेवून गेले आणि आता हा आवाज कुठून येतोय? त्यांनी नोकरांना बोलवलं आणि सांगितलं, गो अँड सी हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. ते दोघं जर घर सोडून गेले तर हा आवाज कोण करत आहे? जरा बघा जा बरं, असं त्यांनी नोकरांना सांगितलं. गो अँड सी हु इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. सर्वंट्स गेले आणि त्यांनी काय बघितलं? कार्पेंटर अँड ब्लॅकस्मिथ. सेम कार्पेंटर, सेम ब्लॅकस्मिथ. तोच कार्पेंटर, तोच ब्लॅकस्मिथ त्यांचं काम करत आहेत आणि तेच दोघं आवाज करत आहेत. The servants went to see who is making the noise and what did they saw? They saw that same carpenter and same blacksmith are working and they are making noise. And they are making noise.
After some time, the servants came back. काही वेळाने ते सर्व पाहून ते नोकर परत आले. They had some news for the minister. मिनिस्टरला सांगण्यासाठी त्यांच्याकडे एक बातमी होती. कोणती बातमी? तर the carpenter and the blacksmith had moved their houses. ते दोघांनी घर बदललं. पण काय केलं? कसं घर बदललं? ते तिथून जागा सोडून गेले नाही. जागा न सोडता त्यांनी काय केलं? तर blacksmith had moved to carpenter's house. जो लोहार होता त्याने स्वतःचं घर सोडलं आणि तो कार्पेंटरच्या घरात राहायला गेला. And the carpenter had moved to blacksmith's house. आणि कार्पेंटरने स्वतःचं घर सोडलं आणि तो ब्लॅकस्मिथच्या घरात राहायला आला. म्हणजे त्यांनी घरांची अदलाबदली केली होती. ते घर सोडून लांब गेले नाहीत, तर त्यांनी राहतं घर सोडलं आणि दुसऱ्याच्या घरात ते राहायला गेले. जसं कार्पेंटरने स्वतःचं घर सोडलं आणि तो ब्लॅकस्मिथच्या घरात राहायला गेला, आणि ब्लॅकस्मिथने स्वतःचं घर सोडलं आणि तो कार्पेंटरच्या घरात राहायला गेला. After some time, the servants came back. They had some news for the minister. The carpenter and the blacksmith had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house, and the carpenter had moved to the blacksmith's house. The blacksmith and the carpenter carried on their work in their houses again day and night. पुन्हा ते दिवस रात्र काम करू लागले. काय केलं बघा त्यांनी? बघा, तर ब्लॅकस्मिथ होता तो कार्पेंटरच्या घरात गेला आणि कार्पेंटर होता तो ब्लॅकस्मिथच्या घरात आला. They have changed their places from right to left and left to right. आधी ब्लॅकस्मिथ मिनिस्टरच्या राईट साइडच्या हाऊसमध्ये राहत होता, तो लेफ्ट साइडच्या हाऊसमध्ये राहायला गेला, आणि कार्पेंटर लेफ्ट साइडच्या हाऊसमध्ये राहत होता, तो राईट साइडच्या हाऊसमध्ये राहायला गेला. म्हणजे ते दोघं किती हुशार होते बघा. त्यांनी आपली राहती जागा सोडली नाही. त्यांनी मिनिस्टरचा शेजार सोडला नाही. ते मिनिस्टरच्या शेजारीच राहिले. फक्त त्यांनी काय केलं? मिनिस्टरला कबूल केल्याप्रमाणे स्वतःचं घर बदललं. ओके. ब्लॅकस्मिथ गेला कार्पेंटरच्या घरात, कार्पेंटर गेला ब्लॅकस्मिथच्या घरात. म्हणजे त्यांनी मिनिस्टरला सांगितलं की आम्ही हाऊस शिफ्ट करतोय, त्यामुळे हाऊस शिफ्ट केलं. पण हाऊस शिफ्ट करताना ते लांब कुठे गेले नाही, तर त्यांनी बाजूच्याच घरामध्ये शिफ्टिंग केलं. लेफ्टवाल्यांनी राईटच्या घरात शिफ्टिंग केलं, राईटवाल्यांनी लेफ्टच्या घरात शिफ्टिंग केलं. They have changed their places from right to left and left to right. In this way, the minister did not get rid in this way, the minister did not get rid of from karr and talk sound, and he had to hear it day and night. अशा प्रकारे, in this way, अशा प्रकारे, the minister did not get rid of from karr and talk. मिनिस्टरची कर आणि टॉक या आवाजातून सुटका झाली नाही. त्याला तो आवाज रात्रंदिवस ऐकावाच लागला आणि अजूनही तो हाच आवाज रात्रंदिवस ऐकत आहे. In this way, the minister did not get rid of from karr and talk sound, and he had to hear it day and night. In this way, the minister did not get rid of from karr and talk sound, and he had to hear it day and night. Answer the following questions in 1 or 2 words. बघा, आपली गोष्ट पूर्ण झाली. इथे तुमच्या गोष्ट लक्षात आलीच असेल.
ही एक मिनिस्टर, एक ब्लॅकस्मिथ आणि एक कार्पेंटर या तिघांची गोष्ट आहे. आणि दोघांनी मिनिस्टरला कबूल केलं, त्याप्रमाणे ते वागले. पण ते जागा सोडून दुसरीकडे गेले नाही. दोघंही अतिशय हुशार होते. त्यांनी काय केलं? कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथनी स्वतःच्या घरांची अदलाबदली केली. शब्द दिला मिनिस्टरला, आम्ही घर बदलतो. घर बदललं, पण लांब गेले नाही. तिथेच आपल्या एकमेकांच्या घरात शिफ्टिंग करून राहिले. Who lived between the blacksmith and the carpenter? Who lived between the blacksmith and the carpenter? ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटरच्या मध्ये कोण राहत होता? The minister. कोण राहत होता? The minister. Who lived between the blacksmith and the carpenter? The minister. Who used a big hammer? A blacksmith. Again, who lived between the blacksmith and the carpenter? The minister. Second question, who used a big hammer? The blacksmith used a big hammer. You have to answer in one or two words. Okay? Who used a small hammer? छोटा हातोडा कोण वापरत होतं? कोण वापरत होतं छोटा हातोडा? The carpenter. Who used a small hammer? The carpenter. Did the blacksmith shift his house? Yes. ब्लॅकस्मिथनी घर शिफ्ट केलं ना? हो केलं. Did the blacksmith shift his house? Yes. Did the carpenter shift his house? Yes. Was the minister happy at the end? No. Who used a small hammer? The carpenter. Did the blacksmith shift his house? Yes. Did the carpenter shift his house? Yes. Was the minister happy at the end? No. Listen carefully and answer the riddle. एक कोडं घालणार, त्या कोड्याचं नीट ऐका कोडं, काळजीपूर्वक ऐका आणि त्याचं उत्तर सांगा. Pots and pans and spoons and ladles. I need a stove and sometimes an oven. Cutting, slicing, steaming, frying. When I work, your mouth begins to water. Who am I? Pots and pans and spoons and ladles. I need a stove and sometimes an oven. Cutting, slicing, steaming, frying. When I work, your mouth begins to water. Who am I? बघा, जेव्हा मी काम करतो तेव्हा मी काय काय वापरतो? पॉट्स, भांडी, पॅन्स, कढया, स्पून्स, चमचे, लॅडल्स. ओके? आय नीड अ स्टोव. मला काम करायला स्टोव हवा असतो. अँड समटाइम्स मला ओव्हनची पण गरज असते. मी काय काय करतो? कटिंग, कापतो, स्लायसिंग, स्लाइस बंद करतो, स्टीमिंग, वाफवतो, फ्राईंग, तळतो. And when I work, your mouth begins to water. आणि मी जेव्हा काम करतो, तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. मी कोण आहे बरं? शेफ or cook. I'm a chef or I'm a cook. स्वयंपाकी. बरोबर? कुक आहे तो, शेफ आहे. Pots and pans and spoons and ladles. I need a stove and sometimes an oven. Cutting, slicing, steaming, frying. When I work, your mouth begins to water. Who am I? Cook or chef. Cook or chef. Again, another riddle. Listen carefully and answer. I use needles and threads and scissors and buttons and all sorts of clothes. I take measurement and then stitch garments. Who am I? I use needles and threads. मला सुई दोराची मी सुई वापरतो, दोरा वापरतो, scissors म्हणजे कातर वापरतो, buttons वापरतो and all sort of clothes.
सर्व प्रकारचं कापड मी वापरतो. आय टेक मेजरमेंट, मी माप घेतो. अँड स्टिच गारमेंट, आणि तुमचे कपडे शिवून देतो. हू एम आय, मी कोण आहे बरं? I use needles and threads and scissors and buttons and all sorts of clothes. I take measurements and then stitch garments. Who am I? I am a tailor. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.